नमस्कार, मी साक्षी. टॉप न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. लोकसभा निवडणुकांच्या तारखा आता जाहीर झाल्या असून भाजप आणि काँग्रेससह अनेक पक्षांनी आपले उमेदवार घोषित केले. पण जर तुम्हाला आठवत असेल तर राहुल गांधी यांनी 2019 मध्ये वायनाड आणि अमेठी या दोन्ही ठिकाणांवरून निवडणूक लढवली होती. तसंच याआधी पंतप्रधान मोदींनी देखील वाराणसी आणि वडोदरा अशा दोन्ही ठिकाणी निवडणूक लढवली होती. आणि आता त्यामुळेच एक उमेदवार हा किती ठिकाणी निवडणूक लढवू शकतो असा प्रश्न निर्माण झालाय. त्याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेऊया टॉप न्यूज मराठीच्या स्पेशल रिपोर्टमध्ये. राहुल गांधी यांनी वायनाडमधून लोकसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे, परंतु ते अमेठीमधून निवडणूक लढवणार का हे त्यांनी स्पष्ट केलेलं नाही. साल 2019 मध्ये राहुल यांनी अमेठी आणि वायनाड दोन्ही जागांवरून निवडणूक लढवली होती व अमेठीमधून केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी राहुल यांना पाडलं होतं. तसंच दोन जागांवरून निवडणूक लढवण्याची एखाद्या उमेदवाराची ही पहिलीच वेळ नव्हती. याआधी 2014 मध्ये पंतप्रधान मोदी हे वाराणसी आणि वडोदरा अशा दोन्ही लोकसभा लढले होते आणि दोन्ही ठिकाणी जिंकलेही होते. 1957 मध्ये माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी 3 लोकसभा जागांवरून लढले होते. जनसंघाने त्यांना लखनौ, मथुरा आणि बलरामपूर इथून उभं केलं होतं. त्यामुळेच एक उमेदवार नेमका किती जागांवरून निवडणूक लढवू शकतो याबाबतचा नियम काय आहे? कोणताही उमेदवार जास्तीत जास्त किती जागांवरून निवडणूक लढवू शकतो आणि याबद्दलची नियमावली काय आहे? तसंच जर एकापेक्षा जास्त जागी तो उमेदवार जिंकून आला तर मग काय? या सगळ्याची माहिती पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. कोणताही उमेदवार जास्तीत जास्त किती जागांवरून निवडणूक लढवू शकतो याचा उल्लेख रिप्रेझेंटेशन ऑफ द ॲक्ट 1951च्या सेक्शन 33 मध्ये असल्याचं सर्वोच्च न्यायालयाचे वकील आशिष पांडे यांनी सांगितलं. या नियमानुसार एक उमेदवार कमाल 2 जागांवरून निवडणूक लढवू शकतो. मग 1957 मध्ये अटल बिहारी वाजपेयी 3 जागांवरून कशी काय निवडणूक लढले होते असा प्रश्न निर्माण होतो. वास्तविक 1951 नंतर अनेकदा राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी अनेक जागांवरून निवडणूक लढवण्याची अनेक प्रकरणं उघडकीस आली. याला कितीतरी कारणं होती. अनेकदा मतं खाण्यासाठी देखील उमेदवार उभे राहिल्याची उदाहरणं दिसून आली आहेत. अनेक प्रभावी व्यक्तींना निवडणुकीत उतरवून जास्तीत जास्त जागा मिळवण्यासाठी असं केलं जायचं. असा प्रकार 1996 पर्यंत होत होता. त्यानंतर रिप्रेझेंटेशन ऑफ द ॲक्ट 1951 मध्ये सुधारणा केली आणि जागांची संख्या घटवली. आता नव्या नियमानुसार एक उमेदवार 2 जागांहून अधिक जागी निवडणूक लढू शकत नाही. दोन्ही जागांवर जिंकल्यावर काय? अनेक जागांवर निवडणूक लढवणे, प्रचार करणे हे वेळ आणि पैशांची नासाडी करू शकते. कारण जर एक उमेदवार जरी 2 जागांवरून निवडणूक लढला तर त्याला एक जागा सोडावी लागते. त्यामुळे पुन्हा त्या जागी पोटनिवडणुकीची तयारी करावी लागते. त्यामुळे सरकारी यंत्रणेवर ताण निर्माण होतो आणि खर्च वाढतो. साल 2014 मध्ये मोदी यांनी वडोदरा आणि वाराणसी या दोन्ही ठिकाणी निवडणूक लढून दोन्ही ठिकाणी जिंकल्यानंतर त्यांनी वाराणसीचे खासदार बनून वडोदरा जागा सोडली होती. त्यामुळे वडोदरात पोटनिवडणूक घ्यावी लागली. अशाच ताज्या आणि नवीन माहितीसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. तर काय कामच करण्याची काय अपेक्षा? निवडणुकीपुरती सगळीच आश्वासनं देतात, पण प्रत्यक्षात फारसं काही घडतंय असं वाटत नाही. तेच आमच्याकडे येतात मागायला 5 वर्षातून एकदा. हे आम्हाला काय देणार आहे? आता या निवडणुकीला आम्ही विचार केलेला आहे, कुणाला निवडून द्यायचं किंवा कुणाला नाही निवडून द्यायचं. इलेक्शन आले की रस्त्यांची कामं चालू करतात, एरवी काहीही दिसत नाही. असं ते परिस्थिती आता ते निसर्गावर आहे. Come on guys, hurry up. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.